नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहे सगळ्यात सिंपल अशी रांगोळी बघणार आहे। ही जर मोठी काढली तरी पण खूप छान दिसते आणि छोटी जरी काढली तरी पण खूप छान दिसते आणि इतकी सोपी आहे ना, विचारू नका। कलर भरले तरी इतकी छान दिसेल ना की बघा। चला तर काय करायचं, सुरुवातीला असे 9 टिपकी मारून घ्यायचे 3 वेळा, म्हणजे 3 3 रो असणार आहेत आणि 9 कॉलम असणार आहेत। अशी टिपक्या मारून घ्यायच्यात बघा। आम्ही कशा केलेले, पहिल्यांदा 9, दुसऱ्यांदा 9, तिसऱ्यांदा असे केलेत आणि पुन्हा एक एक टिपका दोन्ही बाजूंनी सोडून खाली खाली यायचं आहे आणि हे 3 पर्यंत करायचं आहे। कुठपर्यंत करायचं आहे? 3 पर्यंत, म्हणजे ह्या साईडून एक, त्या साईडून एक, म्हणजे एका लाईनमधून 2 टिपके कट करायचे आहेत आणि लास्टला 3 राहिल्यापर्यंत खाली टिपकं मारता यायचे आहेत। बघू शकता तुम्ही इथे सेम असंच टिपकं मारून घ्यायचे आहे आणि इतकी पटकन पण होते ही रांगोळी, खूप सोपी आहे। फक्त टिपकं मारायचं जरा चुकतात काही काही लोक, फक्त टिपकं व्यवस्थित मारले की ही रांगोळी अप्रतिम दिसते। मग आता आपले टिपके मारून झालेले आहेत। आता काय करायचं आहे, आपल्याला फुलं काढायची। बघा इथं कसं छान असं वाटीसारखा आकार द्यायचा आहे आणि फुलं काढून घ्यायचे आहेत। बघू शकता तुम्ही इथे किती सोपं दिसतंय ना हे। बघा इथे अजून एक फुल मी काढते। तुम्ही ह्या टाईपमध्ये पण फुलं काढू शकता, तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही कुठल्या टाईपची फुलं काढणार आहे ते। बघा किती छान दिसतंय ना। सेम असंच चारी बाजून करून घ्यायचं, जेणेकरून आपल्याला परत रांगोळी चुकत नाही। बघा मी चारही बाजूनी फुलं काढत आहे। आता शेवटचं फूल राहिले तेही मी पूर्ण करणार आहे। बघू शकता तुम्ही इथे छान असं दिसतंय ना हे फूल। आता आपली फुलं काढून झालेली आहेत, बघू शकता तुम्ही इथे। आता काय करायचं आहे, आपल्याला एक एक पाकळी काढायची आहे, किंवा त्याला पाकळी पण म्हणू शकता किंवा पानही म्हणायचं आहे। तुम्ही जर हिरवा कलर भरला तर ते पानच होईल, अप्रतिम दिसते। आणि बघू शकता इथे एक मी छोटीशी कळी काढणार आहे। कळी काढल्याचं कसं करायचं, कोण कोण राऊंडमध्ये काढलं तर चालेल किंवा एक कापणी काढली तरीही चालेल। बघा आणि एकदा मी तुम्हाला दाखवते कसं करायचं आहे। एक पान काढायचं आहे आणि ह्या साईडला आपण एक छोटीशी कळी काढायची आहे। सेम अशीच प्रोसेस तुम्ही चारही ठिकाणी करायचे आहे। बघा किती सोपं आहे ना ही, आणि कलर भरला तर रांगोळी खूप छान दिसते। बघा इथे किती छान दिसतंय ना हे। आता शेवटचं राहिले आहे ते पण तसंच करूया। छान अशी पाकळी काढायची आहे आणि आता हे पूर्ण करून आपल्याला एक कळी काढून घ्यायची आहे। बघा इथे झालेलं आहे आता आपलं, आणि मध्ये एक मी छोटंसं राऊंड करून घेतलेलं आहे।